आत्महत्या प्रकरणाला महिना उलटूनही आरोपी मोकाट असल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडाळे कोळी यांनी 29 मार्चपर्यंत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आता 31 मार्चला सिल्लोड शहर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. योगेश सोनवणे यांनी 20 फेब्रुवारी रोजी कार्यालयातच आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीने कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्डे आणि कृषी सहाय्यक किशोर बोराडे यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन 29 मार्चपूर्वी कारवाई करते की संघटनेला ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. कृषी सहाय्यक योगेश शिवराम सोनवणे आत्महत्या प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्याने सामाजिक संताप वाढत चाललेला आहे. धाडस सामाजिक संघटनेने आता पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. 1 महिना होऊन घटना घडायला 1 महिना झाला तरी पोलिसांनी अजून अटक केली नाही. याचा तेव्हाच त्यांना अटक करायला पाहिजे होती. मग आता काय अपेक्षा आहे? आता हीच अपेक्षा आहे त्यांना कोणत्याही कोपऱ्यात किंवा कुठेही लपलेले असेल त्यांनी लवकर अटक करावी. शोधताय त्यांना पण शोध चालू आहे. शोध चालू आहे. लोकेशन भेटेल तसे त्यांना अटक करावी असं म्हणलं. पोलीस ठाण्यासमोरच म्हणजे पोलीस स्टेशन तुम्ही आंदोलन करणार? हो, आंदोलन करणार. ठीक. माननीय DSP दिनेश कुमार कोल्हे साहेब यांना आज आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच योगेश सोनवणे यांच्या पीडित कुटुंबाच्या वतीने निवेदन दिले आहेत की जे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्डे आणि कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर बोराडे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलेले आहेत. कारण या प्रकरणामध्ये जवळपास 1 ते 1.25 महिना उलटून देखील अजूनपर्यंत आरोपी हे अटक नाही आहेत आणि या प्रकरणामध्ये जे मयत योगेश भाऊ आहेत यांनी व्हॉट्सअप चॅट आणि व्हिडिओ देखील बनवून ठेवले आहेत की या आत्महत्या करण्यास मागे ज्ञानेश्वर बर्डे आणि किशोर बोराडे यांनी या आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले आहे असं ठोस पुरावे असताना देखील आणि गुन्हा देखील नोंद झाला असून सुद्धा अजूनपर्यंत आरोपी यांनी अटक केलेलं नाहीये. या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालताना असं दिसून येत आहे. तरी माननीय पोलीस प्रशासनाला आणि DSP साहेबांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये कुठलाही काटकसरपणा न करता आमच्या आदिवासी बांधवांना तात्काळ न्याय द्यावा. नसता धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे माननीय DSP साहेबांच्या दालनामध्ये आम्ही 31 मार्च रोजी ठिय्या आंदोलन व निषेध नोंदवणार आहेत. हे धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने इशारा देतो. गुन्हा दाखल होऊन 1 महिना झाला तरी त्यांना अटक का झाली नाही? यामध्ये पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. जवळपास पोलीस प्रशासन जर का मनावर घेतलं आणि योग्य ते कार्य तत्परता राहून जर कार्य केलं तर पोलीस आरोपींना हे तात्काळ अटक करू शकतात. परंतु पोलीस प्रशासनानं तत्परता दाखवताना दिसून येत नाहीये. 31 मार्च नंतर तुमची काय भूमिका असेल? 31 मार्च नंतर 11 वाजता सकाळी पीडित कुटुंबासहित धाडस सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय पोलीस स्टेशनच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन व निषेध या घटनेचा निषेध नोंदवणार आहोत.